आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरंब बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचं सिमेंट काँक्रीटच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरंब बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचं सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। गेली कित्येक वर्षापासून रखडलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या सहकार्यानं माननीय नगरसेवक अंबरनाथ नगरपालिका, माननीय शहर अध्यक्ष भाजपा भरत का फुलोरे यांच्या पाठपुराव्यानं जिल्हा स्तरावर नगरोत्थान अभियान अंतर्गत अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरंब बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन करण्यात आला। अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचं काँक्रीटीकरण होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करून शहर अध्यक्ष भाजपा भरत फुलोरे यांचे आभार मानले। तसेच यावेळेस भाजपा शहर अध्यक्ष सर्जेराव माहुरकर, महिला अध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगरसेविका रोहिणी भोईर, एसटी शिंदे, संजय फुलोरे, महेश फुलोरे, आशिष पावसकर, दिनेश भागवत, घनश्याम नवांगुळ, कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नक्कीच आज अंबरनाथ शहरामधील प्रभाग क्रमांक 49 मधील आमचे माजी शहर अध्यक्ष आणि तसेच माजी नगरसेवक भरत भाऊ फुलोरे यांच्या विभागात हेरंब मंदिर ते गुरुकुल शाळेपर्यंतचा रस्ता आज आपण नारळ फोडून त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। परंतु तुम्ही पाहिलं असेल इथे रस्त्याची अवस्था काय होती आणि गेली कित्येक वर्ष हा रस्ता लोकांना येण्या जाण्याच्या परिस्थितीत नव्हता, नागरिकांना खूप त्रास होत होता। परंतु काही कारणास्तव काही कामं रखडली जातात, परंतु नागरिकांना या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे उगाच आपलं कुणीही काहीही गोष्टींना बढावा देत असतात। कधी कधी पॉलिटिक्स खेळलं जातं, परंतु शेवटी जी गोष्ट व्हायची असते आणि ती होतेच। आणि आमची जरी कारकीर्द नगरसेवकांची संपली असली, तो कालावधी संपला असला तरी जे काम ज्याच्या हातून व्हायचं असतं ते होतंच, ते आपल्याला इथे बघायला मिळेल। आणि आज भाऊंच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या याच्यात सहकार्याने या रस्त्याचं आज भूमिपूजन पार पडले आणि ते व्यवस्थित कार्यक्रम पूर्ण करतील, पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण करतील आणि नागरिकांना हा रस्ता येण्या जाण्याच्या सोयीचा करून देतील। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की हा रस्ता घडत आहे आणि खूप याची मेहनत आहे, कारण की भरत भाऊ वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पण आमचं इथे कोणीही नसल्याकारणाने लवकर हा पत्राला मंजुरी न मिळता आता जेही काही हो, पण हा रस्ता होतो आहे, नागरिकांच्या फायद्याचा आहे आणि भरत भाऊंनी तो केलेला आहे रस्ता। मी भरत भाऊंना खूप खूप शुभेच्छा देणार, कारण की इतरही त्यांचे कांसाईचे रस्ते असो या काही असो, पण त्यांनी व्यवस्थित ते केलेलं आहे। आणि हा रस्ता मुख्य रस्ता असल्याकारणाने, कारण की हा उल्हासनगरला जोडला जातो, एवढी मोठी गुरुकुल शाळा आहे, तर पोरांच्या एवढ्या बसेस वगैरे जातात, ह्याची सगळ्यांची काळजी आणि ह्याचं सगळं हे करून भरत भाऊने हा रस्ता नगर उद्यानच्या माध्यमातून हा त्यांनी करून घेतलेला आहे आणि खूप शुभेच्छा देणार। त्याच्यासोबत यांच्यासोबत जे कोणी आहेत करतायत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।